तर वळूया आपण नेक्स्ट क्रुशियल मॅच. मात्र आर्यन जे काही संपुष्टात, मात्र बाद होण्यापूर्वी 20 धावांची एक झंझावती खेळ करून आर्यन बाद झालेला आहे. डीजे आता मात्र आमचं लाईव्ह सगळीपर्यंत पोहोचलं जात आहे, कारण या ठिकाणी फोन कॉल्स पायगाववर आणले आहेत, कारण स्वयंभू पायगाव संघ खेळतोय आणि कित्येक प्रेक्षक अगदी युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत आहेत. तिकडनंही फोन आलेला होता की लाईव्ह बंद झालेला आहे. आता मात्र लाईव्ह चालू झालेला आहे. डिका स्पोर्ट लाईव्ह यस, आपण सबस्क्राईब करा. डिका स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा यूट्यूबवर पाहू शकता. आता गोलंदाजीसाठी स्वयं आलेला आहे. तिसरं षटक. पहिल्या 2 षटकामध्ये स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघाची चांगली सुरुवात, कारण एक फलंदाज जरी बाद झाला असले 28 धावांची पार्टनरशिप. आणि आता बॅटिंग करण्यासाठी आता मात्र आलेलं आहे केतन. केतन आलेला आहे, मात्र केतन नॉन स्ट्राईक रेनला उभा असणार आहे. स्वयं येते गोलंदाजी करण्यासाठी. तिसऱ्या वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. सोनिका माता मालोडी ए येतू स्वयं एवढा एक चांगला फटका केलेला, मात्र प्लेसमेंट चांगला नाही, कारण डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल. फटका चांगला होता, मात्र प्लेसमेंट चांगले. पहिली 2 षटके खरं तर पॉवर प्ले षटकेचा फायदा उचलला आर्यन आणि समीरने आणि चांगली धावसंख्या उभी केली. स्वयं केतनसाठी यावेळेला मात्र फोर्स शानदार फटका खेळलेला आहे. खराब क्षेत्ररक्षण. खर तर ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 2 धावा मिळत आहेत. 2 धावांनी धावसंख्या वाढते. 31 केतन खरं तर पिंच हिटर आहे. पिंच हिटरसाठी त्याला पाठवलेलं आहे, मात्र आपली कामगिरी बजावतो का बघायचं आहे. स्वयं यावेळेला मात्र खूप चांगला फटका, नो लुक फटका चेंडू स्क्वेअर लेग कडे. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. 2 धावा मात्र पूर्ण होत आहे. धावसंख्या झालेले 3 नेल्सन. 33 धावा झालेल्या आहेत. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. धावसंख्या आहे 33. 1 बाद 33. चांगली धावसंख्या आहे स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघाची. टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना हा चेंडू मात्र लेंथ बॉल. खूप चांगला चेंडू आहे. पडल्यानंतर हलकासा बाउन्स झाला. डॉट बॉल. अशा प्रकारची गोलंदाजी खरं तर मालवणी संघातील गोलंदाजांना करावी लागेल आणि प्रेशर बिल्डअप करावा लागेल स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघावर. स्वयं याला फोर्सच्या अंदाजामध्ये फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. धावसंख्या झाली 34. फिटनेस फार महत्वाचा असतो तुमचा. समीरने सुद्धा फिटनेसवर लक्ष देणं फार गरजेचं आहे. स्वयं स्विचेटचा फटका खेळायचा होता. खरं तर ज्या ठिकाणी खेळायचं होतं त्या ठिकाणी चेंडू जात नाही. चेंडू येते शॉट फाईन लेगला. 1 धाव मिळेल. या षटकाचा विचार जर केला तर एक चांगली गोलंदाजी षटकामध्ये बघायला मिळाली, कारण षटकामध्ये कमबॅक केलेलं आहे. फक्त 7 धावा दिलेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 35.
35 धावा झालेल्या आहेत, 35. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे, कारण 5 षटकांची मॅच आहे. या मॅच मध्ये जो संघ विजयी होईल त्या संघाला जय महाकाल मालजीपाडा संघाबरोबर लढत द्यावी लागेल. यस, आर्यनने जी फलंदाजी केलेली आहे, खूप चांगली बॅटिंग केलेली आहे, म्हणून आर्यन गोवारीसाठी युवराज गोवारी त्याच्याकडे ते अंकल आहेत, ते 200 रुपयाचं पारितोषिक दिले आहे. मॅच संपल्यानंतर आर्यन आपण 200 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचं आहे. हे खरंच खूप चांगली कामगिरी आहे की युवा बॅटर आहे आर्यन, आणि आर्यनचा फिटनेस खूप चांगला वाटला. भले समीर आणि दोघांमध्ये पार्टनरशिप चांगली झाली, मात्र फिटनेस आर्यनचा फिटनेस खूपच छान वाटला. चौथं षटक चैतन्य येतोय. त्याला फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र मिस टाइम फटका आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, ओव्हरथ्रो होतोय. आणि तिसरी धाव घेताना समीर याची खेळी संपुष्टात आलेली आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसरी धाव घेताना समीर बाद झालेला आहे. दोन धावसंख्येने धावसंख्या वाढली. धावसंख्या झाली 37. आणि आता मात्र कॅप्टन नितीन मुकादम जातोय. नितीन मुकादमकडे खरं तर क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, परंतु तुमचं नाव मोठं असून चालत नाही, तर तुम्ही मोठे फटके खेळणं गरजेचं आहेच. आज खरं तर स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघातील मोठी नावं बाजूला सरून आज हा संघ युवा संघ खेळताना आपण पाहतोय. जितू गवळे असेल, दीपक मडवी असेल, राकेश पाटील असेल, चंदन मुकादम असेल, प्रवीण भालेकर असेल, अशी मोठी नावं आज संघात नाहीत, पण युवा संघ चांगली बॅटिंग करताना दिसतोय. केतन आणि संघाचा कॅप्टन मात्र आता खेळपट्टीवर आहे, नितीन मुकादम. धावसंख्या चांगली 37 धावा, चौथं षटक हे मार्गस्थ आहे. याला मात्र फटका खेळलेला आहे. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या झाली 38. पहिले 2 षटकात धावांची लूटमार बघायला मिळाली, मात्र तिसऱ्या षटकात स्वयंने कमबॅक केलं आणि या षटकामध्ये सुद्धा सुरुवात चांगली झालेली दिसते चैतन्याची. चैतन्य राईट आर्म, यावेळेला मग चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक थोडा फंबल होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट, खास करून केतन याने डेंजर एंडकडे धाव घेतली आणि दुसरी धाव पूर्ण केली. 40 धावा झालेल्या आहेत. 55 प्लस कडे पाहत असणार आहे आय थिंक स्वयंभू स्पोर्ट पायगाव हा संघ. पुन्हा फटका खेळलेला आहे. मिडॉनला कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? दोन धावा पूर्ण होत आहेत. आज मालोटी संघाचं क्षेत्ररक्षण जो डळमळीत झालंय, खास करून ओव्हरथ्रोज होतात. खरं तर क्षेत्ररक्षणासाठी चांगलं क्षेत्ररक्षण करण्यामध्ये संघाचं नाव आहे, पण आज ओव्हरथ्रो बघायला मिळतात. जितूचा सुद्धा थोडासा अग्रेसिव्ह मूड बघायला मिळतोय. 2 धाव्याने धावसंख्या वाढते. 42 धावा झालेत. 42. याला पुन्हा फटका, प्लेसमेंट इतकं चांगला नाही. चेंडू सरळला मिड विकेटला. पुन्हा एकदा फंबल झालेला आहे क्षेत्ररक्षक. जास्तीत जास्त धावा या पळून काढलेल्या आहेत. पहा, आर्यनने फक्त एक षटकार आणि 2 चौकार लगावले होते. त्यानंतर सर्वच धावा पळून काढलेल्या आहेत. याला फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे एक्स्ट्रा कव्हरला आणि केतनला बाद व्हावं लागेल. चांगला झेल डीप एक्स्ट्रा कव्हरला घेतला जातोय.
4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 43. खूप चांगली गोलंदाजी आपण पाहतोय तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये, कारण 2 षटकामध्ये जर बघितलं आपण 28 धावा होत्या आणि 2 षटकाचा विचार जर केला 2 षटकामध्ये फक्त 15 धावा आलेल्या आहेत, म्हणजे कमबॅक. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी जातोय रुपेश थालकर. धावा म्हणजे एक चांगली धावसंख्या. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 6 चेंडूमध्ये 10 किंवा 12 धावा जर पटकावल्या तर 55+ चांगली धावसंख्या ठरू शकेल. याला मात्र लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार. नितीनच्या बॅटमधून षटकार आला. पहिल्या चेंडूवर एक चांगली चपराक, चांगला फटका बघायला मिळाला. हितेशने पहिलं षटक खूप चांगलं हाताळलं होतं, 7 धावा दिले होते. या षटकात मात्र पहिल्या चेंडूवर एक षटकार लगावला जातोय. चेंडूची मागणी पंच करतील. एकोणपन्नास धावा झाल्यात. 49. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. संघाचा कॅप्टन खेळपट्टीवर आहे नितीन. अरे बॉल तुला इथं ठेवायला दिले. 49 धावा झालेल्या आहेत. 49. हितेश पुण्याचा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल डीप फाईन लेग सीमारेषा पलीकडे. नशिबाचा चौकार आणि याचबरोबर 50चा आकडा पार होतोय. टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. 50 धावा पूर्ण होत आहेत. 53 धावा झालेल्या आहेत. काही क्षणातच या ठिकाणी आगमन होईल. इट्स अ ग्रेट पर्सनॅलिटी. याला मात्र चांगला फटका, ड्राईव्हचा फटका बघायला मिळाला. पहिली दिवशी वेगात पुढे चांगलं क्षेत्ररक्षण, फंबल होतोय आणि पुन्हा मात्र 2 धावा पूर्ण होतील. 2 धाव संख्या झालेली आहे. 55. थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होईल. पायगाव गावचे डॅशिंग आणि डायनामिक सरपंच, सुप्रसिद्ध उद्योगपती, सुप्रसिद्ध क्रिकेटर जितू शेठ गवळी यांचं आगमन होईल. याला मोडला होता बॅटचा स्पर्श, पुन्हा चेंडू जाईल डीप फाईन लेग सीमा रेषा पार. 4 धावा चौकार. एकोणसाठ धावा झाल्या. 59. अजून या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि काय बॅटिंग करतोय कॅप्टन लीडिंग फ्रंट असं म्हटलं ते. सुरुवात समीराने, आर्यनने खूप चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर मात्र मिडल ऑर्डर मध्ये कॅप्टन चांगली बॅटिंग करतोय. यावेळेला मात्र लॉफ्टेड शॉट सरळ फेकून दिलेला आहे. वाईडिश मिड विकेट सीमारेच्या पलीकडे. षटकार. सिक्स्टी 65 धावा झालेले आहेत. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा फटका खेळलेला. फटका मात्र फसलेला आहे. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि शेवटच्या चेंडूवर नितीन याच्या झंझावती खेळीचा अंत होतोय आणि 59 धावा झाल्या आणि 60 धावांचं लक्ष्य.
वेलकम 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 सुस्वागतम या ठिकाणी आगमन होत आहे ते म्हणजे पायगाव गावचे डॅशिंग अँड डायनॅमिक सरपंच सुप्रसिद्ध उद्योगपती आणि सुप्रसिद्ध क्रिकेटर स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघाचे सर्व सन्मान्य जितू शेठ गवळी यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम अँड हार्दिक स्वागत आहे. श्री कान्हई माता चषक 2026 मध्ये जितू शेठ गवळी आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. सरपंच पदावर आरूढ झाल्यानंतर खरं म्हणजे ज्याने विकासाचा ध्यास आज आपण पाहतोय पायगाव गावामध्ये सरपंच पदावर आरूढ झाल्यानंतर सातत्याने विकासाकडे ज्यांनी लक्ष दिलेलं आहे कित्येक कामं आज त्यांनी त्याला नेलेली आहेत, पूर्णत्वाला नेलेली आहेत. पायगाव गाव परिसरातील असं एक महान व्यक्तिमत्व ग्रेट पर्सनॅलिटी जितू शेठ गवळी यांचं आगमन झालेलं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम अँड सुस्वागतम. मी सुरुवातीलाच उल्लेख केला होता आज पायगाव गावामध्ये फार मोठी नावं दिसत नाही आहेत. जितू शेठ गवळी नाही, दीपक मडवी नाही, राकेश पाटील नाही आहे, चंदन मुकादम नाही, प्रवीण भालेकर नाही, पण खूप चांगली कामगिरी आज स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघाने बॅटिंगमध्ये केलेली आहे. पण सामना अजून संपलेला नाहीये, फक्त एक इनिंग झालेली आहे. हे विसरून चालणार नाही की सोनिका माता मालोडी ए संघाकडे सुद्धा स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. पण तुझं तरी आव्हान जबरदस्त ठेवलेलं आहे. 66 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे होतोय हे आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सज्ज होतील. मित्रांनो, सर्वाधिक समालोचन या स्पर्धेमध्ये कोणी केलं असेल आणि अतिशय कमी वेळात समालोचक क्षेत्रामध्ये ज्यांनी उंच भरारी घेतली असे एक दिग्गज समालोचक निशान पाटील सज्ज होतील. सुनील सुनील सरांना मसाला लागले. धन्यवाद डॉक्टर गवळी सर. तर सलामीची जोडी मैदानावरती दाखल करायची आहे स्वयंभू पायगाव संघ. जबरदस्त कामगिरी या मॅच मध्ये स्वयंभू पायगाव संघाने केलेली आहे. चला सलामीची जोडी मैदानावरती दाखल करा सोनिका माता मालोडी. कारण स्वयंभू पायगाव संघाच्या माध्यमातून जर पाहिलं तर खूप चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या डावामध्ये 100 रुपये आणि हे कोणाचे 200 रुपये ते याला आता तो आर्यनला दिलेला. तरी इथे इथेच सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. एका बाजूला भावेश भोईर आणि त्याच्या सोबतीला जर पाहिलं तर हितेश चौधरी मैदानावरती दाखल झालेला आहे. या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना सुरुवातीला जर पाहिलं तर धाफलकावरती धावा जोडल्या त्या 65 धावा आणि 66 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलेलं आहे. सोनिका माता मालोडी ए संघासमोर 09 शिवप्रतिष्ठान एवन जोडी अर्थातच प्रणयजी रायकर आणि प्रमोदजी देवळीकर यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. काणे स्पोर्ट पाये बी संघाचं खूप चांगलं सहकार्य खूप योगदान राहिलंय या स्पर्धेसाठी. आणि आज या स्पर्धेचा तिसरा दिवस आणि आजच्या दिवसामध्ये चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आज सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि खऱ्या अर्थानं हा सामना देखील आपल्याच विभागातील दोन्ही संघ आणि या मॅचमध्ये आतापर्यंत स्वयंभू पायगाव संघाने खूप चांगली बॅटिंग केलेली आहे आणि 66 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये. चला स्पीडअप करा, लगेच सामन्याला सुरुवात करा. भरपूर जास्त वेळ खर्च होतोय. आपल्या व्यासपीठावरती नुकतंच अंगमन झालेलं आहे जितू शेठ गवळी साहेबांचं. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, खऱ्या अर्थानं उत्कृष्ट क्रिकेटपटू राहिलेले आहेत आणि सध्याच्या घडीला देखील भिवंडी परिसरामध्ये 40+ क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. आणि चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन मध्ये देखील रेग्युलर संघामध्ये जितू शेठ गवळी यांना आपण खेळताना अनेकदा पाहिलंय. परंतु आज भिवंडी विभागामध्ये ही स्पर्धा असल्यामुळे संघामध्ये खेळू शकत नाहीये. षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅक वरती समीर पाटील हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु स्ट्रायकिंग एंडला हितेश चौधरीला चांगली बॅटिंग करावी लागेल. सोनिका माता मालोडी संघासाठी खऱ्या अर्थानं गोलंदाजी करत असताना त्याच्या षटकामध्ये 22 धावा त्याने खर्च केल्या शेवटच्या षटकामध्ये. आणि इथून जर पाहिलं तर कमबॅक करावं लागेल. या मॅच मध्ये सुरुवातीपासून आक्रमण करावं लागेल. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती राईट आर्म ओव्हर द विकेट.
हो यावेळेस पहिलाच बॉल पुल केलाय, फिल्डर आहे मिड विकेटला, त्याला भेदून बॉल चाललाय अगदी सीमारेषेच्या लगत, चेंडूला अडवलाय आणि जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली, परंतु बॉल थांबत नाही, बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता हाफ ट्रॅकर होता आणि या चेंडूला पुल केलाय. पॉवरफुल स्ट्रोक हितेशांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. चांगली सुरुवात केली, भव्य स्वागत केलं पहिल्या चेंडूवरती हिते चौधरीनं या मॅच मध्ये. समीर पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. हो यावेळेस जर पाहिलं तर सुरुवातीला स्ट्रोक कंप्लीट केला, चांगला चेंडू पाहायला मिळाला. रिचेबल चेंडू नव्हता, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न आणि इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय समीर यांच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं षटक क्रमांक पहिलं या मॅच मध्ये समीर हाताळतोय आणि चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळत असताना कामनच्या क्रीडा स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज राहिला होता समीर पाटील आणि या स्पर्धेमध्ये देखील षटक क्रमांक पहिला हाताळतो या मॅच मध्ये. यावेळेस देखील हा ट्रॅकर पुल केला, फिल्डर आहे त्या ठिकाणी, परंतु बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चांगला फटका फलंदाज हितेश यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. थँक्यू. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला आतापर्यंत. या षटकामध्ये 2 चौकार हितेश चौधरी यांच्या बॅट मधून आलेले आहेत. हितेश चौधरी सारख्या फलंदाजाला शॉर्ट लेंथ वरती तुम्ही गोलंदाजी करू शकत नाही. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये शॉर्ट लेंथ वरती सातत्याने गोलंदाजी केली जाते आणि त्याचाच फायदा हितेशने आतापर्यंत दाखवला. या मॅच मध्ये 2 चौकार त्याच्या बॅट मधून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये. गोलंदाज समीर पाटील पुन्हा एकदा फुलटॉस बॉल पुढे आले, स्टेप आउट झाले, समोरच्या दिसले लॉंग ऑनला फटका सजवलाय, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार हितेश यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. थँक्यू. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला, स्टेप आउट झाले होते, फुलटॉस चेंडू होता, वॅकेट एरिया होती, लॉंग ऑनला फिल्डर नव्हते आणि अगदी त्याचाच फायदा घेतला आणि समोरच्या दिशेने सुंदर असा फटका पाहायला मिळाला फलंदाज हितेश यांच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 12 या आकड्यावरती. 12 धावा धावफलकावरती षटक क्रमांक पहिलं सुरू आहे आणि या षटकामध्ये धावा येत आहेत. हो यावेळेस जर पाहिलं तर बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न, परंतु तितकासा प्रॉमिसिंग फटका नव्हता. बॅटची आतली कड लागली, त्या ठिकाणी प्रज्वल होता, थोडासा फंबलिंग, थोडासा चाचपडला आणि ते जर पाहिलं तर फक्त एकच धाव मिळाली. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 13 धावा. खऱ्या अर्थानं ज्या सुरुवातीची गरज होती ना ती सुरुवात आतापर्यंत या षटकामध्ये आपण पाहिली आहे, परंतु येणाऱ्या चेंडूंवरती देखील चांगली बॅटिंग करावी लागेल. सोनिका माता मालोडी ए संघाला या मॅच मध्ये. भावेश भोईर एक मोठ्या धाटणीचा फलंदाज आहे, त्याच्याकडे मोठे फटके देखील आपण सातत्याने पाहिलेत, परंतु आज इनिशियल ओव्हर मध्ये चांगल्या धावा बनवाव्या लागतील कारण 66 धावा बनवल्यात एकंदरीत आणि इथून जर पाहिलं ना तर चांगली बॅटिंग करावी लागेल. फुलटॉस बॉल याही चेंडूवरती बिग हिट केलाय, चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक मोठा फटका या मॅच मध्ये आलाय षटकार. थँक्यू. बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे खऱ्या अर्थानं भीमरसाठी आणि आमचे तिसरे पंच विशाल पाटील या ठिकाणी पाहणी केली जाईल. खऱ्या अर्थानं फुलटॉस चेंडू होता, भीमर चेंडू आहे की नाही पाहिलं जाईल. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला भावेश यांच्या बॅटमधून. दोन्ही फलंदाज आक्रमक झालेत, एका बाजूला हितेश देखील आक्रमक झालेत, परंतु भावेश देखील आक्रमक होताना आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळालेत. चांगला स्ट्रोक आलाय. पहिल्या षटकामध्ये समीर पाटीलच्या विरोधात धावा आलेत या मॅच मध्ये आणि इथून जर पाहिलं ना तर कमबॅक करावा लागेल कारण पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत आपण 3 चौकार पाहिलेत, एक षटकार देखील पाहिलाय आणि इट्स अ फेअर डिलिव्हरी. म्हणजेच या चेंडूवरती फक्त आणि फक्त 7 धावा पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत जर पाहिलं ना तर 19 धावा खर्च केलेले आहेत समीर पाटीलनं या मॅच मध्ये आणि इथून जर पाहिलं तर कमबॅक करावा लागेल. आज संघामध्ये दीपक मडवी नाही आहे, जितू गवली देखील आपल्याला पाहायला मिळत नाही आणि इथून जर पाहिलं तर युवा संघ आहे स्वयंभू पायगाव संघ आणि आतापर्यंत जर पाहिलं तर या युवा संघाला कोणत्याही स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करता आलेली नाही आहे, परंतु या मॅच मध्ये चांगली कामगिरी करता येऊ शकते, परंतु गोलंदाजी चांगली करावी लागेल.
66 करायचे 19 झाल्या षटक क्रमांक दुसरं बॉलिंग ट्रॅकवरती प्रज्वल ठाकूर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु स्ट्रायकिंग एंडला इथे चौधरी हा फलंदाज तुम्ही पाहताय. जबरदस्त सुरुवात केलेली आहे. दोन्ही फलंदाज आक्रमक झालेत. हितेशांच्या बॅटमधून चौकार पाहिलेत, परंतु भावेश भोईरच्या बॅटमधून देखील षटकार पाहायला मिळाला. गोलंदाज तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट, पुढे खेळण्यासाठी. परंतु इथे जर पाहिलं तर त्या ठिकाणी पंचाने नो बॉल घोषित केलाय आणि या चेंडूवरती फिल्डिंग सेटअप मध्ये कुठेतरी चुकी पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं त्याच मुलेच की काय पंचाने नो बॉल घोषित केलेला आहे. म्हणजेच या चेंडूवरती 2 धावा पाहायला मिळतील आणि पुढचा चेंडू फ्रीट असेल. खरं तर फिल्डिंग सेटअप करत असताना भरपूर काही गोष्टी आहेत, त्यावरती तुम्हाला लक्ष केंद्रित करावं लागतं आणि खऱ्या अर्थाने यष्टीरक्षकाचं ते कार्य असतं. कारण फिल्डिंग करणाऱ्या चमूमध्ये यष्टीरक्षक केंद्रबिंदू असतो आणि यष्टीरक्षकाला या सर्व गोष्टींकडे लक्ष केंद्रित करावं लागतं. परंतु खऱ्या अर्थानं एकाच दिशेला जास्त फिल्डर असल्यामुळे पंचाने नो बॉल घोषित केलाय, त्यामुळे पंचांचं देखील कौतुक करावं लागेल. पंचांच्या भूमिकेमध्ये चैतन्य खारखंडी, अभिजित देवलीकर आपल्याला पाहायला मिळतात आणि खूप चांगला निर्णय पंचांचा आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 21, 21 धावा धावफलकावरती. 21 धावा धावफलकावरती. प्रज्वल ठाकूर यांचा पहिला चेंडू खूप चांगला राहिला, परंतु फिल्डिंग सेटअप खराब राहिली आणि त्यामुळे नो बॉल देखील पाहायला मिळाला. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन प्राप्त झालेला नाहीये. मिड विकेट रिजनला त्या ठिकाणी फिल्डर वेगाने धावतायत. त्या ठिकाणी मिडॉनचा फिल्डर अगदी जर पाहिलं तर तिथे पोहोचलाय आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या जातील. भावेश यांच्या बॅटमधून 2 धावा आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 23 धावा धावफलकावरती. या मॅच मध्ये जबरदस्त सामना रंगलाय. दोन्ही युवा संघ आहेत. खऱ्या अर्थाने इथून जर पाहिलं तर 66 धावा डिपेंड करायच्या आहेत स्वयंभू पायगाव या टीमला आणि या षटकामध्ये प्रज्वल ठाकूर चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. ओव्हर द विकेट, गोलंदाज तयार. यावेळी शरीराचा वेध घेतला, बिगिट करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू, मागील 3 चेंडू प्रज्वल यांचे खूप चांगले राहिलेत. या षटकामध्ये धावा थांबल्यात, कौतुक करावं लागेल. युवा गोलंदाज आहे, परंतु वेग भन्नाट आहे आणि त्या वेगाचाच वापर करतोय. शरीराचा वेध घेतला होता आणि ते चांगला चेंडू पाहायला मिळाला प्रज्वल यांच्या माध्यमातून. प्रभावित करतायत, इम्प्रेस करतायत प्रज्वल या षटकामध्ये. ओव्हर द विकेट प्रज्वल पुन्हा एकदा. यावेळेस टायमिंग करू शकलेला नाही, चेंडू हवेत आहे. पॉइंटला फिल्डर वेगाने धावतायत, तिथे जगल अँड टेकन. अखेर सेल्फ टिपलाय फलंदाज भावेश भोईर. बॅक टू द पेव्हिलियन. थँक्यू. काय जबरदस्त गोलंदाजी प्रज्वल ठाकूर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. सुरुवातीचे चेंडू जर पाहिलं तर लेग स्टंपला पिचिंग, परंतु इथे जर पाहिलं तर आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूची पिचिंग आणि तिथून जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. परंतु रुपेश त्या ठिकाणी पॉइंटला आले आणि चांगला झेल रुपेश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. आणि पहिला धक्का या मॅच मध्ये सोनिका माता मालोडी ए संघाला बसलाय. भावेश भोईर बाद झालाय आणि त्याच्या बॅटमधून षटकार देखील आपल्याला पाहायला मिळाला होता, परंतु तो लवकर बाद झालाय. या षटकामध्ये स्वयंभू पायगाव संघाने खूप चांगलं कमबॅक केलंय. खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये 19 धावा समीरनं खर्च केल्या, परंतु प्रज्वल ठाकूर आज कमालीची गोलंदाजी करतोय आणि त्याच्या या षटकामध्ये धावा थांबल्यात कारण भावेश भोईरची विकेट इथे प्राप्त झालेली आहे. नवीन फलंदाज कुशाल मैदानावरती दाखल झालेला आहे. कुशाल याला तुम्ही पाहताय आणि इथून जर पाहिलं तर कुशाल यांना देखील चांगली कामगिरी करावी लागेल सोनिका माता मालोडी ए संघासाठी. 09 शिव प्रतिष्ठान A1 जोडी प्रेझेंट ही क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय. श्री कानाई माता चषक 2026 आज या स्पर्धेचा 3रा दिवस आणि आतापर्यंत जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये खूप चांगले सामने आपल्याला पाहायला मिळालेत. आतापर्यंत 9 मिनिटे झालेले आहेत. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती प्रज्वल. यावेळेस जर पाहिलं तर बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. वेग प्रचंड व भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय. वेगावरती स्वार झालाय, तेच तर्रार चेंडू पाहायला मिळाला प्रज्वल ठाकूर यांच्या माध्यमातून. प्रज्वल यांच्याकडे जर पाहिलं ना तर असं वाटत नाही आहे वेगवान गोलंदाजी करू शकतात, परंतु लाजवाब गोलंदाजी त्यांची पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं या षटकामध्ये वेगावरती स्वार झालाय आणि भन्नाट वेगाने तो गोलंदाजी करतोय. या सामन्यामध्ये आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळाला प्रज्वल यांच्या माध्यमातून. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती
पुन्हा एकदा प्रज्वल ठाकूर या षटकामध्ये भरपूर कमी धावा त्याने खर्च केल्यात. हो यावेळेस फुलटॉस चेंडू टायमिंग प्रॉपर झालेला नाहीये. लॉंग ऑनला फिल्डर त्या ठिकाणी डाऊन द बॉल मिस्टेक होणार नाही. आणखीन एक धक्का फलंदाज कुशाल बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. फुलटॉस चेंडू होता परंतु प्रॉपर टायमिंग करू शकलेले नाही. यात भन्नाट वेग होता आणि खरं तर प्रज्वल ठाकूर सारख्या गोलंदाजाच्या विरोधात वेग तोडून समोर फटका खेचणं कठीण असतं आणि अगदी तसंच काही पाहायला मिळालं. समोरच्या दिशेने लॉंगॉनला कमालीचा झेल पाहायला मिळाला आणि कुशाल इथे बाद झालेला आहे. नवीन फलंदाज हर्षद पाटील मैदानावरती दाखल झालेला आहे. इंडियन पोझिशन नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती हर्षद मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकामध्ये भरपूर कमी धावा आतापर्यंत फक्त आणि फक्त 4 धावा प्रज्वल ठाकूर या गोलंदाजाने खर्च केल्यात. गोलंदाज प्रज्वल ठाकूर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. हो यावेळेस मोठा फटका समोरच्या दिशेने उडवलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 7 धावांसाठी षटकार फलंदाज हर्षदच्या बॅट मधून. जबरदस्त फटका हर्षद यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे. ती 29 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. येणारे 18 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी धावा बनवायचे आहेत. सतीशजी मोर आपल्यास विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. ग्रामपंचायत पायेचे विद्यमान सदस्य आहेत सतीश मोर. चला स्पीडअप करा. स्वयंभू पायगाव संघ भरपूर वेळ खर्च होतोय. येणारे 18 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 नितीन आपल्याला पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थाने इथून जर पाहिला तर सामना ऑन आहे दोन्ही संघांसाठी. कारण इथून सोनिका माता मालोडी संघ देखील या मॅच मध्ये शिरकाव करू शकतो. परंतु 18 चेंडू मध्ये 37 धावा या मॅच मध्ये बनवाव्याच लागतील. परंतु एका बाजूला नितीन जबरदस्त फॉर्मात आहे. फलंदाजी करत असताना त्याच्या बॅटमधून आपण सातत्याने धावा पाहिल्यात. खऱ्या अर्थानं धावांचा मखमली सडा या मैदानावरती त्याने दाखवला आणि लाजवाब बॅटिंग पहिल्या डावामध्ये नितीन यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि तोच खेळाडू बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये. येणारे 18 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. परंतु स्ट्रायकिंग एंडला इथे चौधरी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. हो यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. फिल्डर वेगाने धावत आहेत त्या ठिकाणी. अगदी फक्त एकच धाव मिळेल हितेशला. हितेशच्या खात्यामध्ये 1 धाव आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 30 धावा धावफलकावरती. येणारे 17 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. 17 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज तयार. हो यावेळेस फक्त बॅटचा फेस ओपन केलाय. त्या ठिकाणी शॉर्ट थर्डला फिल्डर आहे. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं. हितेश यांच्या माध्यमातून फक्त चेंडूला दिशा दिली. बॅटचा फेस ओपन केला. परंतु शॉर्ट थर्डला खूप चांगला एफर्ट्स पाहायला मिळाला. परंतु तो खेळाडू दुखापतग्रस्त झालाय की काय अगदी खालीच बसला होता. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं प्रज्वल ठाकूर आणि अजून एक दुसरा कुठला तरी खेळाडू त्या ठिकाणी होता. यावेळेस जर पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न कावू कॉर्नर फेसला त्या ठिकाणी समीर आहे. चांगली फिल्डिंग समीर यांच्या माध्यमातून फक्त एकच धाव. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 32 या आकड्यावरती. 32 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 सुरू आहे आणि नितीन याने सुरुवातीच्या 3 चेंडूवरती फक्त 3च धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. गोलंदाज तयार.
हो यावेळेस पुढे आलेत खेळण्यासाठी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगला चेंडू या षटकामध्ये नितीन मुकादम जबरदस्त कामगिरी करतायत. कारण फुलटॉस चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न आणि स्वतःवरती निराशा आहे हर्षद पाटील. कारण या चेंडूवरती मोठा फटका तो खेळू शकला असता, परंतु इथे चांगला चेंडू पाहायला मिळाला नितीन यांच्या माध्यमातून. नितीन पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. हो यावेळेस बॅकफुटला जाऊन पूल करण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग व्यवस्थित झालेला नाहीये. स्वतः गोलंदाज धावतोय वेगाने. मिड विकेटला त्या ठिकाणी फिल्डिंग खूप चांगली पाहायला मिळाली आणि तत्पूर्वी 2 धावा हर्षदला मिळतील आणि हर्षदच्या खात्यामध्ये 2 धावा. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 34 धावा धावफलकावरती. सिंगल डबल्स घेण्याचं कार्य मैदानावरती दोन्ही फलंदाज करतायत. प्रत्येक चेंडूवरती फलंदाज षटकार चौकार मारू शकत नाही. सिंगल डबल्स घ्या, अगदी तेच कार्य मैदानावरती सोनिका माता मालोडी ए संघाच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेत. आणि इथून जर जेव्हा जेव्हा संधी मिळेल ना तेव्हा तेव्हा मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न करावा लागेल, परंतु नितीन मुकादमचं कौतुक करावं लागेल. लाजवाब गोलंदाजी राहिली आहे. हो कमी गतीने चेंडू टाकलाय, परंतु शॉर्थवर्डला फिल्डर आहे त्या ठिकाणी थोडेसे चाच पडतायत, परंतु प्रज्वल ठाकूर चांगला प्रयत्न केलाय, चेंडूला स्टॉप केलाय आणि तत्पूर्वी जर पाहिलं ना 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 36 या आकड्यावरती. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या, फक्त आणि फक्त 7 धावा. जबरदस्त गोलंदाजी. आज जर पाहिलं तर नितीन मुकादम संघाचं नेतृत्व करतोय आणि खऱ्या अर्थानं अष्टपैलू खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं कर्णधार फक्त टॉस उडवण्यासाठी मर्यादित नसावा, तर कठीण परिस्थितीमध्ये संघाला आधार देता आला पाहिजे. आणि आज बॅटिंग करत असताना देखील खूप चांगल्या पद्धतीने कॉन्ट्रीब्यूट केल्या नितीनने आणि गोलंदाजीमध्ये देखील लाजवाब प्रदर्शन त्याचं पाहायला मिळालं. फक्त 7 धावा या षटकामध्ये त्यांनी खर्च केलेत. येणारे 12 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये सोनिका माता मालोडी ए संघ मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. हितेश चौधरीच्या बॅटमधून 3 चौकार, परंतु तदनंतर तो शांत राहिलाय. परंतु हर्षद पाटीलनं देखील चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न आतापर्यंत या सामन्यामध्ये केलाय. 12 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. काय सामना पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामध्ये प्रत्येक सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊन पोहोचलाय आणि हा सामना अगदी तसाच काही आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकामध्ये सोनिका माता मालोडी संघाला चांगली बॅटिंग करावी लागेल. सरासरी जर पाहिलं तर 15ची सरासरी आहे प्रति षटकामागे. त्यामुळे जर पाहिलं तर या षटकामध्ये मोठे फटके खेळावे लागतील. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅक वरती प्रज्वल ठाकूर हा गोलंदाज पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला हितेश चौधरी. हितेश सुरुवातीला जर पाहिलं तर आक्रमक झाला, परंतु तदनंतर शांत राहिलाय. त्याच्या बॅटवरती बॉल देखील चांगल्या रीतीने आलेले नाही आहेत, परंतु इथून मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. हो यावेळेस मोठा फटका उडवला बॉल, परंतु फिल्डर आहे डाऊन द बॉल समीर पाटील. सेफ हँड, मिस्टेक होणार नाही. समीर द टिपलाय झेल. हितेश हॅज टू द पार्ट. थँक्यू. ऑफस्टमच्या बाहेर चेंडूची पिचिंग होती आणि तिथून खेचून मारण्याचा प्रयत्न हितेशने केला. खरं तर एलिव्हेशन भरपूर जास्त, डिस्टन्स कमी होतं आणि काऊ कॉर्नर फेस मध्ये त्या ठिकाणी समीर पाटीलला पण पाहिलं आणि त्याने कमालीचा झेल टिपलाय. प्रज्वल ठाकूरनं या मॅच मध्ये गोलंदाजी खूप चांगली केली आहे. खऱ्या अर्थानं इथे देखील पार्टनरशिप ब्रेक करायला हवी होती आणि तेच कार्य त्यांनी केलं. हितेशला बाद केलं, महत्वाची विकेट प्राप्त केली आणि इथून जर पाहिलं ना तर येणारे 11 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज दरवेश मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. डावखुऱ्या शैलीचा फलंदाज आहे दरवेश आणि इथून जर पाहिलं तर मोठे फटके खेळण्याचा त्यालाही प्रयत्न करावा लागेल, कारण येणारे 11 चेंडू 30 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये. आणि खऱ्या अर्थानं इथून सामना जिंकायचा असेल ना तर प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजांना करावा लागेल. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न शरीराचा वेध घेतलाय. पंचांकडे आशालभूत नजरेने पाहिलाय, परंतु पंचांचा स्पष्ट नकार. लेगबाईच्या स्वरूपात इथे चेंडू बॅटला ब्रश झाला होता आणि तदनंतर शरीराचा वेध. इथे एकच धाव मिळेल. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती
जाऊन पोहोचलेले ती 37 या आकड्यावरती. या षटकामध्ये धावा थांबल्या आहेत कारण मागील षटकामध्ये देखील धावा आलेल्या नाही आहेत. क्रिकेटचं पूरक समीकरण आहे, जेव्हा जेव्हा विकेट येतात ना तेव्हा तेव्हा धावा थांबतात आणि याही षटकामध्ये धावा थांबताना आपण पाहतोय. हो, यावेळेस मोठा फटका केल्याचा प्रयत्न पुन्हा एकदा समीर पाटील, मिस्टेक होणार नाही. वा, आणखीन एक चांगला झेल टिपलाय फलंदाज हर्षद पाटील. बॅक टू द पॅव्हिलियन. काय जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळते. समीरचं कौतुक करावं लागेल. खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये त्याने 21 धावा खर्च केल्या, परंतु फिल्डिंग करत असताना ते प्रभावित करतायत. मागील 2 झेल जर पाहिलं तर कमालीचे पाहायला मिळाले. इथे चौधरीचा झेल देखील लाजवाब होता आणि इथे देखील जर पाहिलं तर हर्षद पाटीलचा हा झेल देखील खूप चांगला पाहायला मिळाला. क्रिकेटचं समीकरण आहे, पकडा कॅच जिंका मॅच. अगदी जर पाहिलं तर तेच समीकरण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतं. खूप चांगली फिल्डिंग स्वयंभू पायगाव संघाने या सामन्यामध्ये दाखवली आतापर्यंत. युवा संघ आहे आणि खऱ्या अर्थाने युवा संघाने चांगली कामगिरी केलेली आहे. नवीन फलंदाज जितू पाटील मैदानावरती दाखल झालाय, परंतु बॉलिंग ट्रॅक वरती प्रज्वल ठाकूर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज प्रज्वल ठाकूर बॉलिंग ट्रॅकवर. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती प्रज्वल ठाकूर आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला जितू पाटील नव्यानेच मैदानावरती दाखल झालाय. 9 चेंडूमध्ये 29 धावा बनवायच्या आहेत. ओसवीचीचा फटका, बॅटची लिडिंग एज, यष्टांच्या मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी, झेल टिपलाय. आणखीन एक धक्का, फलंदाज बाद. थँक्यू. पंचांचा निर्णय पेंडिंग आहे असंच काही दृश्य मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही पंच चर्चा करतायत. खरं तर पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. तिसरे पंच या ठिकाणी पाहणी करतील. खरं तर पंच या तिसरे पंच पाहणी करा. OUT फलंदाज बाद आहे. तिसऱ्या पंचाने या ठिकाणी पाहणी केली आणि इथे फलंदाज बाद झालेला आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या षटकामध्ये प्रज्वल ठाकूर जबरदस्त कामगिरी करतायत. सातत्याने विकेट घेतलेत आणि ते पूर्णपणे बॅकफुटला गेलाय. सोनिका माता मालोडी बी संघ आणि आतापर्यंत या सामन्यामध्ये प्रज्वल ठाकूरने 5 विकेट घेतलेत. जबरदस्त गोलंदाजी त्यांची पाहायला मिळाली. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 8 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी.
इथून जर पाहिलं तर प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजांना करावा लागेल. गोलंदाज तयार, प्रज्वल ठाकूर राईट आर्म ओव्हर द विकेट. नवीन फलंदाज गिरीश मैदानावरती दाखल झालाय. हो, यावेळेस लोअर फुलटो चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न, परंतु मिड विकेट रिजन मध्ये फिल्डर धावतात त्या ठिकाणी आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 39 धावा. येणारे 7 चेंडू 27 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. जबरदस्त कामगिरी स्वयंभू पायगाव संघाची आज आपल्याला पाहायला मिळाली. खऱ्या अर्थाने प्रमुख खेळाडू संघामध्ये नाही आहेत, परंतु युवा खेळाडूने प्रभावित केलाय, इम्प्रेस केलाय. चांगली कामगिरी. हो, यावेळेस देखील खेळण्याचा प्रयत्न पॉईंट क्षेत्रामध्ये फिल्डर धावतात वेगाने, परंतु 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 41 धावा धावफलकावरती आणि येणारी 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. इथून जर पाहिलं तर प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका फलंदाजांना खेळावा लागणार आहे, कारण 6 चेंडू आणि 25 धावा. शेवटच्या षटकामध्ये हितेश चौधरीने तब्बल 22 धावा खर्च केल्या आणि त्या 22 धावा कुठेतरी टोचत असतील सोनिका माता मालोडी बी संघाला, असंच म्हणावं लागेल. चला, जय महाकाल मालजीपाडा संघाचा कॅप्टन आपण यायचं, यानंतर लगेच आपण सामना खेळवतोय. षटक क्रमांक 4 षटक क्रमांक 5 बॉलिंग ट्रॅक वरती जितेश आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्ट्रायकिंग एंड वरती सर्वेश. 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. यावेळेस जर पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न शरीराचा वेध घेतलाय आणि ते फक्त एकच धाव मिळेल. पूर्णपणे सामना जर पाहिला तर स्वयंभू पायगाव संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या डावामध्ये फलंदाजी करत असताना जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं समीर यांच्या बॅटमधून 11 धावा, आर्यन यांच्या बॅटमधून 20 धावा, नितीन मुकादमच्या बॅटमधून 27 धावा या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या आणि चांगल्या स्थितीमध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर स्वयंभू पायगाव संघ. हो, यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळते, परंतु ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव मिळाली. इथून जर पाहिलं तर षटकार चौकार येणं सातत्यानं गरजेचं आहे. निरंतर पद्धतीने इथे फटके खेळावे लागतील फलंदाजांना. हो, यावेळेस फुल टॉस चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला फिल्डर आहे, त्या ठिकाणी मिस्टेक झाली आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. सत्तेचाळीस धावा दाफलकावरती. कुठेतरी पराभवाचं अंतर इथे जर पाहिलं तर आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतो. येणारे 3 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. फलंदाजी खराब राहिली. खरं तर सुरुवात चांगली झाली होती, परंतु नितीन यांच्या षटकामध्ये भरपूर कमी धावा आणि प्रज्वल ठाकूरनं भरपूर इम्प्रेस केलं. तब्बल या सामन्यामध्ये 5 विकेट त्याने कंप्लीट केलेत, 5 कंप्लीट केल्या. इथे जर पाहिलं तर लॉंग ऑफला फिल्डर आहे, फिल्डिंग चांगली. फक्त इथे देखील सिंगल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 48 धावा धावफलकावरती. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं पूर्णपणे डॉमिनेट केले आणि निराश केलाय सोनिका माता मालोडी ए संघाने. सुरुवात चांगली, परंतु तदनंतर बॅटिंग करत असताना फलंदाजाने संघर्ष केलाय. यावेळी जर पाहिलं तर दरवेश यांच्या बॅटमधून मोठा फटका पाहायला मिळतोय, परंतु स्क्वेअर लेग रिजन मध्ये डीप मध्ये फिल्डर आहेत, मिस्टेक होणार नाही. निखिल होता आणि निखिल याने टिपलाय हा झेल. फलंदाज बाद. इथे जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु सामना इथे जिंकलेला आहे स्वयंभू पायगाव या संघाने. अभिनंदन अभिनंदन स्वयंभू पायगाव संघ. हडलक टपलक सोनिका माता मालोडी ए संघ, जितू शेठ गवली फॅम टीम स्वयंभू पायगाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या पहिल्या सामन्यामध्ये स्वयंभू पायगाव संघ विजयी झालेला आहे. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच यायचं टॉस करण्यासाठी.
जय महाकाल मालजीपाडा संघाचा कॅप्टन आलेला आहे. स्वयंभू बायगाव संघाचा कॅप्टन नितीन लगेच यायचा टॉस करण्यासाठी. खरं तर या सामन्यामध्ये दोन ऑप्शन्स होते. नितीन मुकादम देखील होता, त्याच्या बॅटमधून धावा गोलंदाजी चांगली, परंतु प्रज्वल ठाकूरनं फायबर कंप्लीट केलाय, 5 विकेट घेतल्यात आणि तो राहिलाय मॅन ऑफ द मॅच हिरो.